नमस्कार. आज आपण बोलणार आहोत जमिनीच्या मोजणीबद्दल. म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बघूया की पूर्वी शेतकरी जमीन कशी मोजायचे आणि आता मोबाईलमुळे काय बदल झालाय. अगदी. तंत्रज्ञानामुळे मोजणी सोपी झालीये, वेग आलाय कामाला. पण पारंपरिक पद्धतींमध्ये जे ज्ञान आहे ना, ते पण महत्वाचं आहे. दोन्ही बाजू बघायला हव्यात. काय ताकद आहे, काय मर्यादा, हे समजून घेऊ. मग सुरुवात आपण आधुनिक पद्धतींपासूनच करूया. मोबाईल ॲप्समुळे सगळं आता बोटांच्या टोकावर आलंय असं वाटतंय. आपल्या माहितीमध्ये गुगल मॅप्स, लँड सर्वेयर अशी काही नावं आहेत. कसं चालतं हे नक्की? हो, हे ॲप्स म्हणजे कसं आहे, मुख्यत्वे GPS तंत्रज्ञानावर चालतात. आपण ॲप सुरू करायचं, शेताच्या बांधावरून चालायचं किंवा नकाशावर कोपरे निवडायचे. अच्छा. मग ते सॅटेलाइट सिग्नल वापरून ते बिंदू म्हणजे काय म्हणतात त्याला, कोऑर्डिनेट्स, ते नोंदवतात आणि त्यावरून जमिनीची हद्द आणि क्षेत्रफळ कळतं. ओके. प्रक्रिया तशी सोपी आहे. ॲप डाउनलोड करा, GPS चालू ठेवा, सीमा नोंदवा, सेव्ह करा, झालं. पण मग एक प्रश्न येतो, याची अचूकता किती असते? म्हणजे सरकारी मोजणी इतकी नेमकी असते काही? नाही, तितकी नाही. म्हणजे बघा, GPSची अचूकता कशावर अवलंबून असते? सॅटेलाइट सिग्नल किती मिळतोय, हवामान कसं आहे, आजूबाजूला उंच झाडं किंवा बिल्डिंग वगैरे आहेत का, बरोबर. या सगळ्यावर. त्यामुळे ही मोजणी एक अंदाज घ्यायला बरी आहे. स्वतःच्या माहितीसाठी ठीक आहे, पण कायदेशीर कामांसाठी किंवा अगदी इंच मोजमापासाठी सरकारी सर्वेक्षणच लागतं. ओके. हे ॲप्स एक चांगला अंदाज देतात, पण त्याच्या मर्यादा आहेत, हे लक्षात ठेवायला हवं. हे महत्वाचं आहे. अच्छा, आता थोडं मागं जाऊया. जेव्हा हे सगळं नव्हतं तेव्हा आपले शेतकरी जमीन कशी मोजत असतील? काही पारंपरिक पद्धती होत्या ना? नक्कीच होत्या, आणि त्या पद्धतींमध्ये खूप कल्पकता दिसते बरं का. उदाहरणार्थ, सरळ अंतर मोजायला काठी आणि धाग्याचा वापर. हो का? हो, किंवा जमिनीची पातळी बघायला, म्हणजे कुठं उंच आहे, कुठं सखल आहे, यासाठी काही ठिकाणी पाण्याचा वापर करायचे. पाण्याचा? कसं काय? पाणी नेहमी एकाच पातळीत राहतं, बरोबर. या साध्या गोष्टीचा वापर करून जमिनीचा उतार, सपाटी याचा अंदाज घेतला जायचा. ऐकायला पण वेगळं वाटतंय ना? खरंच की. आणि अजून एक पद्धत तुम्ही म्हणालात, पायाच्या मोजमापाने, म्हणजे आपलं पाऊल वापरून. हो, ही तर खूपच प्रचलित पद्धत होती. अर्थात यात नेमकेपणा कमी असतो, साहजिकच. प्रत्येकाचं पाऊल वेगळं. पण कामापुरता अंदाज पटकन हवा असेल तर आजही काही लोक वापरतात. या सगळ्या पद्धती कशा पिढ्यानपिढ्यांच्या अनुभवातून, गरजेतून तयार झालेल्या होत्या. आपल्या माहितीमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एका सूत्राचा पण उल्लेख आहे. क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी, म्हणजे A बरोबर L गुणिले W. हे किती उपयोगी ठरतं? हे सूत्र म्हणजे नियमित आकाराच्या जमिनीसाठी ठीक आहे. म्हणजे जर तुमचं शेत आयताकृती किंवा चौरस असेल तर लांबी आणि रुंदी मोजून क्षेत्रफळ काढता येतं. शेतकऱ्यांना एक बेसिक अंदाज येतो. पण समजा जमिनीचा आकार वाकडा तिकडा असेल तर मग हे सूत्र तेवढं उपयोगी नाही. तिथे मग जरा क्लिष्ट पद्धती लागतात. किंवा मग आताच्या काळात हे GPS ॲप्स जास्त कामाला येतात. म्हणजे असं म्हणता येईल का की दोन्ही पद्धतींचं, आधुनिक आणि पारंपरिक, त्यांचं महत्त्व आहे. फक्त ॲप्सवर अवलंबून राहणं किंवा फक्त जुन्या पद्धती वापरणं हे पुरेसं नाही. अगदी बरोबर बोललात. खरी गंमत आहे ना ती या दोन्हींच्या एकत्रीकरणात आहे. ॲप्स आपल्याला पटकन आकडे देतात, क्षेत्रफळ किती, हद्द कुठपर्यंत. पण पारंपरिक ज्ञानातून काय मिळतं? तर जमिनीचा पोत कसा आहे, पाण्याची पातळी कुठं चांगली आहे, कोणत्या भागात कोणतं पीक चांगलं येऊ शकतं, या गोष्टी GPS नाही सांगू शकत. म्हणजे असं म्हणू शकतो का की तंत्रज्ञान सांगतं काय आणि किती, तर पारंपरिक ज्ञान सांगतं कसं आणि का? उत्तम मुद्दा मांडला. अगदी तसंच. ॲप्स देतात अचूकता आणि वेग, तर पारंपरिक ज्ञान देतं स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेण्याची समज. जसं आपल्या माहितीत पण म्हटलंय, या दोन्हींच्या योग्य वापरातून शेतकऱ्यांना फक्त मोजणी नाही तर जमिनीचं उत्तम व्यवस्थापन करून शेती सुधारता येईल, आर्थिक उत्पन्न वाढवता येईल. तर आजच्या चर्चेतून हे तर स्पष्ट झालं की जमिनीच्या मोजणीसाठी आधुनिक तंत्रज्ञान नक्कीच एक वरदान आहे, पण त्याचबरोबर आपल्या जुन्या पारंपरिक ज्ञानाला विसरून चालणार नाही. दोन्ही मिळून चित्र अधिक पूर्ण होतं. अगदी. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की ही जी माहिती आपल्याला मिळतेय, आधुनिक आणि पारंपरिक दोन्ही मिळून, जमिनीबद्दलची इतकी सखोल माहिती, हो, ती फक्त सीमा ठरवण्यापुरतीच वापरायची का? की तिचा उपयोग पाणी व्यवस्थापन, पीक नियोजन किंवा जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी आणखी चांगल्या प्रकारे, अधिक कल्पकतेने कसा करता येईल, यावर विचार करायला नक्कीच व्हावा.